व्हिडिओ बघणाऱ्यांना सुद्धा चॅलेंज आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ठीक आहे. एक दुकानदार होता. तर दुकानदाराने मनामध्ये विचार केला की आपण नेहमीच काय करत असतो, प्रॉफिट कमवत असतो. प्रत्येक वस्तूवर प्रत्येक गोष्टीवर आपण पैसे कमवत असतो. पण आपण काय करू, उद्याच्या दिवस म्हणजे उद्या सकाळी जो पहिला कस्टमर येईल किंवा रोज रोज जो पहिला कस्टमर येईल त्याला आपण काय करत जाऊ, घेतलेल्या किमतीमध्ये सामान देत जाऊ. ठीक आहे. त्यांना असं ठरवलं आणि काय आलं, एका त्या दुकानामध्ये एक कस्टमर आला. त्या कस्टमरने त्या दुकानदाराला 100 रुपये दिले आणि एक पाण्याची बॉटल मागितली. आता त्या दुकानदाराला पाण्याची बॉटल ही 20 रुपयाला पडलेली होती. किती रुपयाला पडलेली होती? 20 रुपयाला. आणि त्यांना ठरवलं की आता ही बॉटल त्याला 20 रुपयामध्येच देऊ. तर त्यांना 100 रुपये दिले. तर ते 100 रुपये दिल्यानंतर त्याच्याकडे सुट्टे नव्हते. सकाळी सकाळी दुकानदाराकडे सुट्टे नसतात. मग तो काय करतो, शेजारच्या दुकानदाराकडून आणतो किंवा ओळखीकडून आणतो. तर त्यानं तसंच केलं, शेजारच्या दुकानदाराकडून ते 100 रुपयाचे सुट्टे करून आणले आणि याला पाण्याची बॉटल आणि 80 रुपये दिले. ठीक आहे. त्यांना मनाशी जे ठरवलं होतं त्याच रुपयात, म्हणजे मुद्दलमध्येच जेवढ्यात त्याने घेतलेली होती बॉटल तेवढ्याच विकायची असं ठरवलं होतं, तेवढ्यातच दिली. पण काय आलं, थोड्या वेळाने तो दुकानदार आला शेजारचा आणि त्या दुकानदाराने काय केलं माहितीये का, ती नोट त्याच्या तोंडावर फेकून मारली की मला सकाळी सकाळी तू खोटी नोट दिली आणि खोटी नोट दिली, ही नोट तुलाच राहू दे. तर दुकानदार काय करतो, ठीक आहे बाबा मी चेक नाही केली. तो काय करतो, ती नोट घेतो, फाडतो आणि कचऱ्यामध्ये टाकून देतो आणि त्याला त्याचे 100 रुपये वापस देऊन टाकतो. म्हणजे 100ची नोट याच्याकडे असते, सुट्टे नाही, याच्याकडे 100च्या नोट असतात, त्यातली 100ची नोट त्याला देऊन टाकतो. आता मला सांगा, त्या दुकानदाराला एकूण तोटा किती झाला? त्याने मनाशी ठरवलं की कस्टमरला लॉस नाही आला पाहिजे, म्हणजे कस्टमरला जेवढ्यात आहे तेवढ्यातच मुद्दलमध्ये द्यायचं. पण त्याला आता किती तोटा आला हे कोण सांगतं? ओके. हा, 1 मिनिट. हा, उभा राहा वैष्णवी. या तू उभा राहा, पहिले तू उभा राहा. तनुजा, 200 रुपये. 180. हा, तू सांग. 120. हा, तुझं याच्या व्यतिरिक्त कोणाचं उत्तर आहे? हा, हुजेब कितना खडे? अरे सांग, बसले बसले सांग, पडशील एखाद्याच्या अंगावर. 80 रुपये. हा, तू सांग गणेश. 20 रुपये. 20 रुपये. ओके. याच्या व्यतिरिक्त कोणाचं काही उत्तर आहे? ठीक आहे. आता तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे व्हिडिओ बघणारे सांगतील किंवा याच्यातून एक उत्तर ते सांगतील. बघू कोण कोण डोकं लावतं.